जेन झीला चितवून कुणीही राजकारण करू नये असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राहुल गांधींना लगावला। युवा पिढी ही देशाचे भविष्य घडवणारी शक्ती आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकारणासाठी युवकांना जिथावून त्यांचा वापर करू नये, तर त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असा सल्ला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला। पंढरपुरातील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे जेनझी पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नार्वेकर यांनी विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केले। कोणत्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या तर पक्षफुटीची परिस्थिती निर्माण होणार नाही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली। धनुष्य बाणासंदर्भातील प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने आपण विधानसभा अध्यक्ष आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी यावेळी अतिशय स्वच्छ शब्दात स्पष्ट केले। युवकांच्या अपेक्षा आणि इच्छा समजून घेऊन त्यानुसार कायदे व निर्णय घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे। याच उद्देशाने आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचेही नार्वेकर यांनी आवर्जून सांगितले। आणि शेवटी ही देशाची नवीन पिढी आहे, यांना योग्यरित्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। त्यांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या, त्या योग्यरित्या आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। कारण उद्या विधानसभेत बसून त्यांच्या हिताचे कायदे असतील किंवा त्यांच्या हिताचे जे त्यांच्या अपेक्षा ज्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी अशा संवादातून खूप मोठा फायदा होतो असं मला वाटतं। मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीची कुठचीही बैठक कुठचंही ऑपरेशन करण्यासाठी असते, आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या विभागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी बैठका घेत असते। राहिलं प्रश्न पक्षफुटीचा, मला वाटतं प्रत्येक पक्षाने जर का जबाबदारीरित्या आपल्या जे लोकप्रतिनिधी असतील आपल्या पक्षातले त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांना इंटर पार्टी डेमोक्रेसीचा वापर करायची संधी दिली, तर अशी परिस्थिती येणारच नाही। जेन झी ही महाराष्ट्रासोबत आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा महाराष्ट्राच्या उन्नती आणि प्रगतीच्या बरोबर आहे, एवढंच मी सांगू